नमस्कार. रात्री 10 वाजताच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र अनलिमिटेड मधली पहिली बातमी आहे ती पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात चालू असलेल्या खलबताच्या संदर्भातली. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या अंतर्गत खलबत होत आहेत. त्यासाठी अजित पवार जिजाई या त्यांच्या बंगल्यावर पोहोचले, तर पवार गटाचे अंकुश काकडे आणि विशाल तांबे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. रोहन कदम आमचे सहकारी आणि प्रतिनिधी या निमित्तानं उपस्थित आहेत. रोहन, आता राष्ट्रवादीत चर्चेसाठी उरलंय काय? खरं तर नेमका जागा कोणी किती लढवायच्या याच्यामध्येच मागचा आठवडाभर गेला. खरं तर मागील काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीने जो प्रस्ताव ठेवला होता अजित पवारांनी, तो प्रस्ताव काही दिवसांपूर्वी अंकुश काकडे असतील किंवा इतर नेते असतील त्यांनी तो वरिष्ठांना सांगून अमान्य केला. त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली आणि आता अगदी अंतिम वेळी म्हणजे आता उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवस संपणार आहेत आणि त्यावेळी देखील आपण पाहतोय की अजित पवारांचे हे जिजाई निवासस्थान आहे आणि या निवासस्थानी रात्री 10-10:15च्या सुमारास पुन्हा एकदा जी आहे ती बैठकीला सुरुवात होणार आहे. आपण पाहतोय की आता मला रोहन याच्यातला एक आणखी महत्त्वाचा मुद्दा असा इथे विचारावासा वाटतो की अंकुश पवार आणि अजित पवार, अंकुश काकडे माफ करा, अंकुश काकडे आणि अजित पवार यांच्यातल्या चर्चेचा मुद्दा काय असू शकतो? खरं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जे आहे ते मागच्या काही दिवसांपूर्वी 115 ते 120 जागा लढवण्याचं सांगितलेलं होतं आणि त्याच्यावरती ते अजूनही ठाम होते. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की घड्याळ या चिन्हावरतीच ही संपूर्ण निवडणूक लढली गेली पाहिजे. परंतु काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी दुसरा प्रस्ताव जो आहे तो त्यांचा पाठिंबा घेतला होता की वेगवेगळ्या चिन्हावरती आपण निवडणूक लढू शकतो. परंतु सध्याच्या घडीला जागा वाटपांच्या वरती जे आहे ते जवळपास 20 ते 30 अशा जागा आहेत पुणे शहरातल्या, ज्याच्यावरती दावा जो आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलेला आहे आणि अजित पवारांनी काही जागांच्या बद्दलचे एबी फॉर्म जे आहेत ते आज दुपारनंतरच म्हणजे संध्याकाळी 4 नंतरच जे आहे ते वाटप केलेले आहेत. साधारणतः 15 ते 20 जागा अशा आहेत ज्या जागांवरती अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा दावा आहे आणि तिथले कार्यकर्ते जे आहेत ते देखील अजित पवारांना या सगळ्यामध्ये जे आहे ते एबी फॉर्म मागतायत आणि त्या सगळ्या जागांवरती चर्चा होणार आहे. त्यामुळे आता लिस्ट घेऊन जे आहे ते सगळेजण बसलेत आणि अजित पवारांसमोरच फायनल जे आहे ते या जागा ठीक आहे. वाटपाचा फॉर्म्युला केलेला पाहायला मिळतोय.